शुभ सकाळ मित्रांनो. आज आलेलो आहे आपण नवीन ट्रेकला. आज आपण करतोय निमगिरी किल्ला आणि नाणेघाट आणि रिव्हर्स वॉटरफॉल. खूप सारा ॲडव्हेंचर आहे ब्लॉगमध्ये, खूप सारी रायडिंग आहे. सो एन्जॉय करा ब्लॉग, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.
असा शॉट घे पोनीचा डायलॉग. तर मित्रांनो आता आपण गाडाच्या पायथ्याशी आहे, बेस विलेजला आहे. आणि हा आपल्या माग निमगिरी किल्ला आहे. हा इकडला निमगिरी आहे आणि हा हनुमानगड म्हणून आहे. सो असे काहीतरी व्ही शेपमध्ये आपल्याला जायचं इथनं. पायऱ्या वगैरे नाही आहेत, थोडी चढाई आहे. थोडी चढाई झाली मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आम्ही गाडाच्या खाली बसलोय. आम्हाला खायला भेटत नाही काय इथे काही नाही खायला आणि आम्हाला बॅग ठेवाय बी काही भेटत नाही. सो नाही चाललंय, जायचंय, चढायचंय. काय रे भाऊ नाही हॅलो अवघड झालेलं आहे आमचं. भेळ बघ ना. अरे बघ तिथनं आलो ना आता आपण. म्हणलं पाणी घ्यायचं काय म्हणलं नाही. तर मित्रांनो निमगिरी किल्ला आपण जसं बेस विलेजला पोहोचतो तसं आपल्याला एक टावर दिसतं इथं. असं टावर आणि त्याच्यापाशी एक शाळा आहे. या शाळेपासून पायवाट आहे निमगिरी किल्ल्याला जायला. तर तुम्ही येत असाल तर ही शाळा, हे टावर लक्षात राहू द्या. जसं आपण या शाळेपासून इकडं बघतोय तर ही पायवाट आहे निमगिरी किल्ल्याला जायला. सो या पायवाटेने सरळ तुम्ही पुढे गेले छोटीशी पायवाट आहे. शेतामधनं जावं लागते गावकऱ्यांच्या. सो काळजी घ्या. खूप कष्टाने लावलेलं धान्य आहे त्यांनी. तुडवा करू नका. पायवाट दिलेली त्या पायवाटीने चला. तर तुम्ही इथनं चढून आले ना, थोडंसं पुढं जायचं. डाव्या साईडला हवा ही छोटी पायवाटी. इथं तुम्हाला काळूआईचं मंदिर आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर जुन्या पुराण्या काळातील काही नक्षीकाम आहे. काळूबाईच्या मंदिरापासून आपण सरळ पुढे आलो की आपली इथं पायवाट दिसते. ह्या वाटेने आपल्याला पुढे जायचंय निमगिरी किल्ल्याकडं.
हे विरगळे, हे गणपतीरायाचं मंदिर. हे शिव मंदिर आहे. भगवान शिवची मूर्ती इथे आहे. इथे गणपतीराया आणि हे काही विरगळे. भगवंताची मूर्ती आहे मित्रांनो. माहित नाही कोणते देव आहे पण दाखवतो. गणेश मंदिरापासून विरगळ बघितले. थोडं पुढं आलं हे एक मंदिर लागतं. मित्रांनो, आता आपण 30% ट्रेकिंग पूर्ण केलेली. काही ठिकाणी खडी चढाई आहे. जर तुमच्याकडे हेवी वेट असेल, बॅग वगैरे असेल तर ती खाली शाळेत वगैरे काढूनच या, कारण चढाई खूप हे खतरनाक आहे आणि रस्ता पण नाही आहे सध्या. तरी पायवाट पण दिसत नाही आहे सध्या. आपल्यालाच रस्ता काढावा लागतोय, आपल्याला चढावं लागतोय. सो यातानी हेवी वेट आणू नका. जमलं चांगले ग्रिपचे बुट घालून या. तर मित्रांनो, दमून थकून आम्ही सगळे इथं बसलेलो आहे. इथं अशी थोडीशी गुफा आहे. सावलीला निवांत बसलोय. तर आपल्या संघ आज नवीन ट्रेकर आहे यश मुंगसे म्हणून. मित्राचे बरेच किल्ले झालेत आतापर्यंत. हा यश मुंगसे हाय. आणि त्याचा आज पहिलाच किल्ला होता. हा देवाला बरेच किल्ले झाले, आता म्हणतो एकच पहिलाच किल्ला आहे. पहिल्याच किल्ल्याला त्याचा पार पाकपूक झालेली आहे. फाटून हातात. सो जिम करा, चरबी टाळा. आणि काय नाही चरबी तुम्हाला ब्लॉगमध्ये याचे फोटो देतो. कळण तुम्हाला आतमधनं काय. खोकला माणूस आहे, खोकला. इसको चरबी मैन बोलते. चरबी का बाप है इसके पास. चरबा. मित्रांनो, गाडाच्या अर्ध्या टप्प्यावर आलोय. निवांत बसलो होतो, दम लागला होता. अशी गुफा आहे, मागचा व्ह्यू. गड चढायला अवघड आहे. जास्त हेवी वेट काय आणू नका. दम लागतोय खूप. आणि त्यात पाऊस पण नाही. जुन्नर तालुक्यात अजिबात पाऊस नाही. एवढं ऊन पडलंय, कडक ऊन पडलेलं आहे, घाम निघतोय. सध्या तरी काही पावसाचं वातावरण नाहीये. जून एंडिंगला पाऊस पडेल अशी शक्यता सांगितलेली. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आता जून महिन्यात काय पाऊस पडत नाही इकडे जुन्नर तालुक्यात. एक थोड्या दिवसांनी पाऊस पडतो, एक जून एंडिंगला. सो जर तुम्हाला पावसातच फिरायचं असेल तर जून एंडिंगला या. तर आता आमच्या काही मित्रांना खेकडा सापडलेला आहे. तर आपण जाऊ पटकन खेकडा बघायला आणि जरा त्याला धरू, त्या संग जरा मस्ती करू आणि त्याला निवांत आपण त्याच्या जागी सोडून देऊ. सर दाखवतो. हे बघा, पाय काहीच नाहीत. जरा सांभाळून या बरं का.
इथनं साध्या पायऱ्या चालू होतात त्या बिया बघा. 3 पायऱ्या आहेत आणि डायरेक्ट स्लोप आहे वरी. कालांतराने ना या पायऱ्या तुटून गेलेले. हे बघा मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यात येत आपण आणि इथं एक नवीन मित्र झालाय आपला. तुम्हाला दाखवतो कोण येतो. हे बघ, नवीन दोस्त आहे आपला. दोस्त जरा रागात दिसतोय माझ्या, सावण्याच्या मूडवर आहे. तर त्याला आपण सोडून देऊ. आपण आपल्या मित्राला इथं सोडलाय, तो बसलाय निवांत. त्याला मागं टाकून आता आपण चाललोय पुढं किल्ल्यावर. मित्रांनो, आपण जे आता बसतोय तो निमगिरी किल्ला आहे आणि त्याच्या बरोबर शेजारी हनुमंतगड म्हणून आहे. त्याची वाट ही आहे. इथं पायऱ्या आहेत. तो असाच चढून वर ह्या बुरुजाकडे निघतच. तर मित्रांनो, निमगिरी किल्ल्यावर भटकंती करताना एक आणि हा मागचा जो गड आहे हा हनुमानगड आहे. त्याला शिव मंदिर दाखवतो तुम्हाला. छोटंसं शिव मंदिर आहे, छान एकदम कलाकृती आहे मंदिराची. पडले मंदिर तरी दाखवतो. पडलो असतो मी जाताच. पाण्याच्या टाका वगैरे तिथं, पाण्याच्या टाका दाखवतो. पाण्याच्या टाका आहे 2 आणि इथे शिव मंदिर आहे. इथे शिव मंदिर आहे. इथे काही वाड्यांचे अवशेष दिसतात पडलेले. हा डोंगर जर तुम्हाला माहित नसेल तर हा डोंगर हडसल किल्ल्यावरनं आपण ज्यावेळेस हडसर किल्ल्याचे चढलो होतो त्यावेळेस हा डोंगर दिसायचा. ह्याच्या पलीकडच्या साईडला हडसर किल्ला आहे. ह्या डोंगराच्या पलीकडे हडसर किल्ला आहे मित्रांनो. आणि ह्या डोंगराच्या अलीकडे इकडे निमगिरी हनुमानगड
इकडं पुढं पाहिलं तर ह्या साईडला जीवधन वगैरे किल्ले आहेत. चावंड किल्ला पण आहे इकडं. आपण आता शिव मंदिरापाशी पोहोचलोय. छोटस असं एक मंदिर आहे. मंदिर पडलंय, जुनं झालं होतं मंदिर. पण आपली बुट काढूयात. महादेवाचं दर्शन घेऊयात. जगदंबेची मूर्ती आणि शिवशंकराची मूर्ती. तर मित्रांनो, निमगिरी किल्ला आहे आपला बघून झालेला आहे. सो निमगिरी किल्ल्यावर सध्या आता काही उरलेलं नाहीये बघण्यासारखं. एक महादेवाचं मंदिर आहे, 2-3 पाण्याचे टाके आहेत आणि थोडेफार पडलेले अवशेष आहेत. सो तुम्हाला जर दिवस घालवायचा असेल तर एक नंबर छान किल्ला आहे. नक्की या, एन्जॉय करा. चारी बाजूचा व्ह्यू छान आहे. आपल्याला याच्या मागं आपल्याला हडसर किल्ला पण बघायला भेटतो. इकडं जीवधन, चावंड, बरेच किल्ले आहेत इकडं. रिव्हर्स वॉटरफॉल आहे, नाणे घाट आहे. सो तुम्ही येऊ शकता. तर आपण आता व्लॉग संपवतो इथंच. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. 40 विरगळ आहे तिथं. एका फ्रेममध्ये नाही कॅप्चर होऊ शकत. खूप लांबपर्यंत असं विरगळच विरगळ आहे तिथे. हे बघा. हे बघा.